महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री व आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने किंवा यांनी जे संकल्प घेतला आहे सामाजिक दृष्ट्या सगळ्यांना समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन चालायचं किंवा समाजामध्ये काम आपण जनतेपर्यंत आपण काम करायचं, हाच संकल्प घेऊन आपले कार्यसम्राट संसद रत्न माननीय खासदार साहेब डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब व आपले जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, आपले आमदार बालाजी किनीकर साहेब, आपली जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, विजयाताई पोट्टे उपनेते आपल्या यांच्या संकल्पनेमधून आपण उल्हासनगर मध्ये हा महाभोंडला हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे का आपली महाराष्ट्राची संस्कृती ही जोपासली पाहिजे. आणि हा भोंडला हा पारंपरिक आहे, फार पूर्वीपासून चालत आलेला आहे, पण आता कुठेतरी तो मागे पडतो आहे. आणि आपल्या साहेबांच्या उद्देशाने तो आपल्याला सगळ्या आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा जागोजागी महाभोंडला घेत आहोत. त्याचाच हा उल्हासनगर मध्ये आपण हा भोंडला आयोजित केला आहे. कारण तर सर्व महिला एकत्र येतात आणि पारंपरिक वेशभूषामध्ये पारंपरिक खेळ खेळतात, त्यामुळे आपली संस्कृती जपली जाते व आपल्याला आपल्या संस्कृतीचं जतन होतं आणि आपली पुढील पिढींना आपल्या ह्या सगळ्या महाभोंडला काय आहे हे कळतं. म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि आमचा हेतू एवढाच असतो का आम्हाला लोकांपर्यंत पोचायचं असतो. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही शिवसैनिक लोकांच्या पर्यंत पोचतो, हीच आमची संकल्पना असते किंवा हेच आमचं कामाचा हेतू असतो. आता सर्वांना यापुढेही महिलांना सर्वांना हा महाभोंडलाचा उद्देश कळलेला आहे. किंवा आपल्या उल्हासनगर मध्ये मी हा तिसऱ्यांदा महाभोंडला घेत आहे, तर आपल्या दरवर्षी प्रमाणे हाही वर्षी आपण तो भोंडला घेत आहोत. आणि सर्व भगिनी माझ्या खूप खुश होतात आणि एक प्लॅटफॉर्म महिलांना मिळतो, संस्कृती कळते, लहान मुलांना आपले खेळ कळतात. हे सगळं जोपासण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स.